हाय हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका ब्लॉगमध्ये. आजचा आहे पार्ट 3 जो की आहे देवदर्शन आणि नवरदेवाला वाटं लावणे. देवदर्शन त्यालाच यांच्याकडे ना हे सुद्धा म्हणतात, लोटांगण म्हणतात आणि त्याला दंडवते सुद्धा म्हणतात. तर तेच होतं आज. हे पण माझ्या माहेरी आणि माझ्या सासरी नाही आहे, बट मावशीच्या त्यांच्या इकडे आहे हे सुद्धा. असं पूर्ण देवाकडं जसं आपण दिवट्याने हे करतो ते साकडं घालतो तसं असं सुद्धा घालायचं असतं, म्हणजे की सर्व व्यवस्थित पार पाडू दे म्हणून. त्यांच्या ज्या भाऊबंद आहेत, म्हणजे त्यांच्या भावकीतले जे बायका आहेत ना, त्या सगळ्या एक एक करून असे लोटांगण घेतात, दंडवते घेतात. तेच येथे होतं आज. त्यांच्या गावातले ना देवांच्या मूर्त्या खरंच खूप सुंदर सुंदर होत्या. त्यानंतर चालू झालं होतं नवरदेवाला वाटं लावण्याचा प्रोग्राम, मांडव डाहळे. येते ना आज घरी सगळं झालेलं होतं, जेवण वगैरे झाले होते मांडव डाळ्याचे. आता इथे नवरदेव वाटं लावायला आले होते. खूप छान असं त्यांनी मोठा डीजे लावलेला होता आणि सगळे छान असे एन्जॉय करत होते. जेव्हा घरातलं आणि जवळचं असं लग्न असतं ना, तेव्हा खरंच खूप छान वाटतं, सगळीकडे हॅप्पी हॅप्पी असतं. आज आमचे बाबा आलेले होते, शिव बाबांकडेच गेलेला होता. आज काही मला त्रास नव्हता शिवचा, म्हणजे लग्नाच्या दिवशी आणि हळदी दिवशी शिव बाबांकडेच राहणार होता. छान असे डान्स करत होते, मस्त एन्जॉय करत होते सगळे. खूप भारी वाटत होतं. आणि येथे शिवचे बाबा, माझे मामे भाऊ, माझा भाऊ किंवा नवरदेव आणि बाकीचे सगळे ते खूप छान असं एन्जॉय करत होते, खूप छान असा डान्स करत होते. पप्पू दादाने ते नवरदेवाला उचलून घेतलं होतं आणि त्यांचा डान्स सुरू होता. आणि मम्मी आणि मावशी ओवाळणी टाकायला गेल्या होत्या, कारण त्यांचे भाचे मुलं किंवा नवरदेव जावई वगैरे आणि त्यानंतर सगळ्यात जास्त जर कोणी एन्जॉय केला असेल ना, तर त्यांच्या गावातल्या ह्या चिल्लर पार्टीने खूप एन्जॉय केला होता, खूप डान्स केला त्या पोरांनी. अशा प्रकारे आम्ही नवरदेव वाटं लावला. आणि आता पुढचं जे असेल ना, तर ते आम्ही डायरेक्टली हळदीला गेलो ना, तर ते सुरू होईल. त्यानंतर सगळं झालं होतं, नवरदेव निघायची वेळ झाली होती आणि छान असा नवरदेवाचा एक शॉर्ट क्लिप होती, ती मी शूट केली होती. त्यानंतर सुरू झालं होतं हळदी फंक्शन. नवरदेव नवरी खूप क्यूट दिसत होते, खूप छान दिसत होते आणि जे डेकोरेशन होतं ना, ते सुद्धा खूप सुंदर दिसत होतं. तेच हळदी फंक्शन जे होतं ना, ते खूप छान सर्वांनी असं एन्जॉय सर्व करत होते. आम्ही पण खूप एन्जॉय केला आणि खूप दिवसातून असं जवळचं लग्न होतं. माझ्यानंतर जे लग्न होतं ना आमच्या फॅमिलीमध्ये, तर ते हेच होतं. माझा आणि माझ्या बहिणींचा लुक काही असा होता. सर्वच येल्लो घालतात म्हणून मी म्हटलं काहीतरी थोडं हटके घालावं, म्हणून मी थोडंसं असं चेंज घातलेलं. त्यानंतर हे होते माझे आत्या आणि मामा, हे होते. त्यानंतर होते आत्या आणि मामांचे मुलगा आणि सून आणि त्यांचा नातू. त्यानंतर आल्या होत्या ह्या होत्या आमच्या सासूबाई पण हळद लावत होत्या. खरंच खूप मस्त, खूप एन्जॉय केला. माझ्या लग्नानंतर जे लग्न असेल ना घरातलं, तर तेही लग्न होतं, त्यामुळे सर्वांना खूप अशी या लग्नाची हौस लागलेली होती. त्यानंतर आम्ही पण आलो होतो हळद लावायला, आम्ही पण हळद लावून घेतली. शिवचं पण येते काहीतरी सुरू होतं वेगळंच. माझा लुक कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. आता आम्ही हे मुद्दामहून असं जे म्हणतो ना आपण ते मॅचिंग करत नाही,
तर ते आमच्याकडनं कोइन्सिडेंटली होतं. त्यानंतर माझे मावशी, काका, पप्पा आणि मम्मी आले होते. त्यांनी पण हळद लावायला घेतली आणि त्यांची मी छोटीशी अशी शॉर्ट एक क्लिप होती ना, ती छान अशी मी शूट केली होती आणि खरंच खूप सर्वजण खूप एन्जॉय करत होते, खूप हॅप्पी होते आणि खरंच खूप छान वाटत होतं. तर बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर उद्याचा ब्लॉग पण याच्यापेक्षा इंटरेस्टिंग असणार आहे. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये टोटली मी जे काही लग्नाचं आहे ते ॲड करणार आहे. त्यानंतर येते मम्मी आणि मावशीने सुद्धा हळद लावून घेतली होती. तर चलो परत भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.